नमस्कार मंडळी. मी आज घाटांजी इथे आलेलो आहो. तर घाटांजीच्या तहसील ऑफिसला आम्ही आहो आणि आमच्या मागे भूमी अभिलेख कार्यालय आहे घाटांजीचं. आता यांची समस्या होती, यांनी तक्रार केली, त्या संदर्भात मी यांना भेटण्याकरता आलेलो आहो. तर जाणून घ्या यांची तक्रार काय आहे म्हणून. पहिले तुमचं नाव सांगा. माझं नाव संभा राघोलेन गुरे, प्रॉपर. राहणार शिवनी, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ. माझ्या शेताच्या नकाशाबद्दल चुकी झाली 1989 मध्ये. तेव्हापासून या भूमी अभिलेखच्या ऑफिस मागे फिरत आहो, तरी पण अजून काही त्याची दुरुस्ती झाली नाही आणि माझ्या शेताची मोजणी झाली नाही. किती वर्ष झाले? आता 1989 पासून 2003 मध्ये आम्ही मोजणी केली, पण ते मोजणी म्हणजे पटवाऱ्यानं दुरुस्ती नाही केली. नकाशा बदलून होता पटवाऱ्याच्या रेखाटले. आम्ही बरोबर आहो जाग्यावर, फक्त पटवाऱ्याच्या रेखाटले नकाशा बदलून आहे. आम्हाला 7/12 दुसरा देते, नकाशा दुसरा देते. तक्रार त्याच्यासाठी इथंच केली. इथे केली? हो, इथं पटवाऱ्यापाशी तक्रार केली, पण पटवाऱ्याने काही ऐकलं नाही. तुम्हाला म्हणे अमरावतीला पाठवा लागते म्हणे कागदपत्र म्हणे. अमरावतीला मी 2007 मध्ये कागदपत्र पाठवले, 8 मध्ये अर्ज दिला. तेव्हापासून त्या अमरावतीवाल्याने सांगितलं का भूमी अभिलेखच्या ऑफिस मध्ये जाऊन सनी तुम्ही म्हणे कोर्टामध्ये तुमचा निर्णय केला. कोर्टामध्ये मी 2 वर्ष तारिका केला. त्याच्यानंतर निकाल लागला. निकाल लागून 2014 निकाल लागला. मी 2015 पैसे भरले. तेव्हापासून यायनं माझ्या याचा काहीच हे करून नाही राहिले. समन्स नोटीसवर सह्या घेते आणि तिथे यवतमाळले पाठवते. काही त्या सह्या अमरावतीला जाते, काही नाही जात. काही त्या कोर्टामध्येच राहते. आता पुन्हा अजून समन्स नोटीसवर सह्या घेतल्या ना, अजून ते पाठवल्या तर अजून काही दुरुस्ती झाली नाही माझ्या शेताची. जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये तक्रार केली का तुम्ही? हो, केली आहे. त्याच्याकडे दप्तर आहे. हो का? हो, तरी सर्व कागदपत्र त्याच्याकडे आहे, तरी ते काम करून नाही राहिले. बघा, ऑफिसच्या चक्रा मारण्यात माणसाचं आयुष्य निघून जाते, तरी सुद्धा हे ऑफिसवाले अधिकारी आणि कर्मचारी दखल घेत नाही. या प्रकारची अवस्था मला इथे दिसत आहे. तर हीच अवस्था इथे घाटंजीलाच नाही तर यवतमाळला शक्य आहे. मला असं वाटतं वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, राजकारणी, माननीय पालकमंत्री साहेब, जिल्हा अधिकारी साहेब, मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा इथे लक्ष द्यावं अशी मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. धन्यवाद. सुधरवा ही परिस्थिती लवकरात लवकर.